5 दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे। मराठा आरक्षण उपसमितीच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांना सरकारच्या निर्णयांबद्दलची माहिती दिली। या समितीने दिलेल्या आश्वासनानंतर आरक्षणाची लढाई मराठ्यांनी जिंकली अशी घोषणा करताना मनोज जरांगेंनी या आंदोलनाचा लेखाजोखा कसा मांडला पाहूया या विशेष रिपोर्टमधून। खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा हो आपण जरांगे पाटलांनी ही घोषणा करताच आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी इथला परिसर दणाणून गेला। छत्रपती शिवाजी महाराज की जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। गुलाल उधळत मुंबई सोडणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली। रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार। आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरावर गुलाल टाकणार मग जाणार ती, तसा जात नाही देव। आणि त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण। त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार, त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार। 9 वाजता तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत, 9 वाजता फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि JR दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार। तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते नको मला जायचं गावाकडे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या 5व्या दिवशी मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, उदय सामंत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। सरकारकडनं हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीला मान्यता देण्यात आली। तर मी तुमच्या मध्ये उठवतो काय तू, मी उठत नाही, मी दर जेलातला अन्न खाईन पण उठत नाही। म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे। पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे। सातारा गॅझेट लागू करण्याबाबतची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जाणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय। 15 दिवसात जलद शब्द वापरलाय, पण तरी बी त्यांच्या तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत। साक्षीदार त्यांना धरलेले मी म्हणलं तुम्ही करून देतान का? आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला। यायला बाकी झाला काय? ते म्हणले मी करून देतो माझी जबाबदारी। मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना, राजे बरोबर आहे का? मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या, राजा म्हणले देतो। राजा हा म्हणले की नाही, इतक्या लोक सांगा नाहीत मला थोपड हाणतील लोक। जमलं की नाही आता? सप्टेंबर अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार असल्याचं सरकारनं मान्य केल्याची माहिती सुद्धा जरांगे पाटील यांनी दिली। सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय, म्हणजे JR काढलाय। JR म्हणून विखे साहेब याला हा JR आहे हो, JR लेखी फिके नाही, ते लेखीला काही किंमत नसती। आणि आपण ओरिजिनल सह्या घेतल्यात मंत्र्याच्या, हे ओरिजिनल सह्या मंत्री कवाच करीत नाही लफडं कुताव म्हणून। यासोबत मराठा आंदोलनात बळी गेलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील वारसांना सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन सुद्धा सरकारनं दिलंय। हा MIDCला त्या शासकीय अधिकारी हा महावितरण मध्ये करा, परत तुम्ही MIDCचं चांगलं आहे। हा उदय सामंत साहेब हातात एक करा, उदय साहेब कथा सह्यान काय तुम्हाला तरी काय सही कथा आणायची? हा त्याला सोपं आहे। तिथं बिचारे गोरगरीब MIDCच्या जवळ असतात, माऊलीला राजेसाहेब नाही जात आहेत एसटीने इकडे तिकडे। एक ते कंपाळाला कुकून असतं, लोकांच्या नजरा विचित्र असतं नवरा गेल्यावर।
तिला कसं बस एसटीनं घरी जायचं ना, आम्ही हाल बघतो ते लय अवघड आहे. ते MIDCत केलं तर वा वा, तुमचं खरंच कौतुक. जरांगेंची सर्वात मोठी मागणी ही होती की मराठा आणि कुणबी एकच आहेत हे जाहीर करावं. या मागणीबाबत जरांगे काय म्हणतात तेही पाहूया. GR काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातलय जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबात. ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता, एखाद बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बाण टाकीत असते. त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबाचं नाव सांगितलं आपल्याला, 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे, देऊ. अध्यादेशामध्ये जर फसवणूक झाली तर मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा केल्यानंतर मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष साजरा केला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.